नमस्कार. मी धनंजय कदम पाटील, तुळजापूर. आता आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांना फळमाशीचा प्रादुर्भाव होत आहे. त्या ठिकाणी आपले पिकं असतील, आंबा असेल, तुमचा खरबूज असेल, कलिंगडा असेल, वांगे असतील, टमाटे असतील, ह्यासाठी फळमाशीचा खूप मोठा प्रादुर्भाव होत आहे. पण बऱ्याच ठिकाणी असे काही ट्रॅप्स निघालेले आहेत फळमाशी गोळा करण्यासाठी. ह्या ट्रॅपमध्ये फक्त नर माशी गोळा होती याच्यामध्ये. पण सर्वच नर गोळा होतील ह्याची काही गॅरंटी नाही आहे आपल्याला. पण मादी माशी गोळा करायची कशी? तर मादी माशी गोळा करण्यासाठी आपण स्वतः एक प्रकारचा ट्रॅप तयार केलेला आहे. हे सर्व नर मासे आहेत. पण नर आणि मादीचं मिलन ज्यावेळेस होतं त्यावेळेस ह्याच्यातून मादी माशी आपल्या फळांवरती अंडे घालायला चालू करते. मग ते फळ कुठलं का असं ना आपलं माशी त्याच्यावरती अंडे घालायला चालू करते आणि आपल्या फळाचं आतोनात नुकसान होतं. पण ह्याच्यावरती एक संशोधन करण्यात आलेलं आहे बसून आपल्या शेतकऱ्याच्या विचारानुसार, की आपल्याला मादी माशीसुद्धा आपल्याला पकडली गेली पाहिजे किंवा मादी माशीनं आपल्या फळांवरती अंडे घातले नाही पाहिजेत, जेणेकरून की आपल्या फळाचं नुकसान होणार नाही. पण त्यासाठी एक खूप छोटासा उपाय करण्यात आलेला आहे ह्या ठिकाणी. आणि मी तुम्हाला तो प्रयोग दाखवतो आणि केलेल्या प्रयोगाचं सक्सेस किती रेट आहे तेही तुम्हाला दाखवतो, जेणेकरून आपल्या ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा फळमाशीचा प्रादुर्भाव होणार नाही. नर माशी ह्या ट्रॅपमध्ये पकडली जाईल आणि आपण स्वतः तयार केलेल्या ट्रॅपमध्ये मादी माशी पकडली जाईल. प्रथमतः आपल्याला अशा प्रकारची बरणी घ्यायची आहे, जी बरणी आपल्याला कुठल्याही दुकानामध्ये फ्रीमध्ये मिळते. त्या बरणीला एखादा पाईप गोळा गरम करून दोन्ही बाजूला असे 2 बेजं पाडून घ्यायचे आहेत. ही बरणीचं साहित्य झालं. त्यानंतर आपल्याला लागणार आहे दुसरं साहित्य, साखर लागणार आहे थोडी. आणि आपल्याला जे मार्केटमध्ये जे खराब झालेली केळी आहे सर्व अशा प्रकारची केळी आपण घ्यायची आहे खराब झालेली. त्याच्याबरोबर आपल्याला कोरेजिन ही एक औषध घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या कोरेजिनचा वास येत नाही. वास न येण्याकारणाने ते माशा ह्याच्यामध्ये पडल्यानंतर संपूर्ण माशा मरून जाणार आहे त्यामध्ये. तर आता ह्याचा मी प्रयोग कसा करायचा ते तुम्हाला दाखवतो. प्रथमतः आपण बरणी घेणे, ह्याच्यामध्ये कमीत कमी एक 3 ते 4 केळी, 3 केळी, जेवढी बरणीची साईज मोठी असेल त्याप्रमाणे अशा केळी सोलून घ्यायच्या आहेत. अशा केळी आपण ज्या सोलून घेतो त्या बरणीमध्ये असे तुकडे करून टाकायचे. हे असे तुकडे करून टाकायचे बरणीचे. त्यामध्ये सर्व केळीचे तुकडे करून टाका, जेणेकरून ह्या केळीच्या वासानं सर्व फळमाशी ह्याच्यामध्ये अट्रॅक्ट होईल. बरणी मोठी असल्या कारणाने कमीत कमी एक छोटी केळी आहेत, त्याला 4 घ्यावे लागतील आपल्याला. आता ही केळी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. केळी टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कोरेजिन म्हणून मी ह्या बाटलीमध्ये कोरेजिन औषध मिक्स केलेलं आहे पाण्यामध्ये. एवढ्या बाटलीमध्ये मी 4 मिली कोरेजिन टाकलेलं आहे. हे जे औषध आहे ह्या बाटलीमध्ये टाकलेलं आहे पाण्यामध्ये. तर हे कोरेजिन हे औषध ह्या ट्रॅपवरती, ह्या केळींवरती वतायचं आपल्याला. थोडं वता, एक 10 मिली तर टाका त्याच्यामध्ये, जेणेकरून ते औषधी लागू होईल त्याला. व आपल्याकडे इथं साखर आहे, ही साखर एवढी घ्यायची आहे. साखर ह्याच्यावरती टाकायची. एवढी साखर टाकल्यानंतर हे जर फर्मेंटेशन लवकर होतं आणि त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. हे पाणी टाकून घेतल्यानंतर हे टोपण आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे करून घ्या. त्याला वेजं पाडून घ्या, त्याला तार लावून घ्या, जेणेकरून आपल्या झाडांमध्ये अडकवता येईल आपल्याला. हे टोपण असं लावून घ्यायचं आहे. आणि साधारण ह्या केलेला जो ट्रॅप आहे तो आपल्या शेतामध्ये नेऊन लावायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रमाण दिसेल की ह्या ट्रॅपमध्ये फक्त आणि फक्त मादी माशी येणार आहे, नर माशी येणार नाही ह्या ट्रॅपमध्ये. आणि मादी माशी ज्यावेळेस ह्या ट्रॅपमध्ये येईल त्यावेळेस ह्या जी किळी आहेत ह्या किळींवरती तिनं अंडे घालणार आहे. त्याच्यातून जे पिल्ले बाहेर निघणार आहेत ते पिल्ले जसे बाहेर निघतील, त्याच्या आळ्या ज्या अशा बाहेर निघतील, त्याच्या खालच्या बाजूला कोरेजिन औषध असल्याकारणाने त्या आळ्या त्या कोरेजिनमध्ये मिसळून ताबडतोब मरून जातील आणि आपल्या बागेचं होणारं नुकसान त्याच्यामुळं टाळणार आहे. तर चला, आपण केलेला प्रयोग किती प्रमाणात सक्सेस आहे तो तुम्हाला आपल्या बागेमध्ये नेऊन दाखवतो मी. आता फळमाशी रोखण्यासाठी आपण बरेचसे प्रयोग केलेले आहेत बागेमध्ये. आणि हा एक सापळा मिळालेला आहे, स्टिकविनचा सापळा आहे. ह्याच्यावरती जे आपण औषध टाकलं आहे, पण ह्याच्यावरती फक्त ह्याच्यामध्ये येणारे जे आहेत सगळे नर मासे आहेत. ह्याच्यामध्ये मादी माशी बिलकुल येणार नाही. पण मादी माशीसाठी मी तर म्हणतो हा एकमेव ट्रॅप असा असेल की जे आपण तयार केलेला आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मादी माशीच अट्रॅक्ट होणार आहे.
मादी माशी त्याच्यामध्ये मरणार नाही. मादी माशी मरणार नाही त्याच्यामध्ये. फक्त आणि फक्त ती मादी माशी त्याच्यामध्ये अंडे घालेल आणि निघून जाईल. परत अंडे घालायचे वेळेस त्याच्यामध्ये येईल, अंडे घालेले निघून जाईल. तर तो मी तुम्हाला आता तिथं ट्रॅप दाखवतो. तुम्हाला लावण्यात आलेला ट्रॅप आहे. आता तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये जरा जवळनं बघा तुम्ही. ह्याच्यामध्ये माशा आहेत तुम्हाला. आणि ही जेवढ्या बी माशा दिसत आहेत ही सर्व माशा ही मादी माशा आहेत. ही मादी माशी ह्या केळांवरती कसले म्हणजे त्यांचे अंडे वगैरे घालणार आणि त्या केळीमधनं ज्यावेळेस अंड्यातनं पिल्ले ज्यावेळेस बाहेर निघतील, आळ्या ज्यावेळेस बाहेर निघतील, ते सर्व आळ्या मरून जाणार ह्याच्यामध्ये. आणि हा 100% सक्सेस झालेला ट्रॅप आहे. तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आपण हा एक छोटासा प्रयोग करावा. आणि ह्याच्यामध्ये जर काय अडचण आले असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधावा. माझा मोबाईल नंबर आहे 9922 33 92 49. परत एकदा रिपीट करतो 9922 33 92 49. ह्या ट्रॅपमध्ये दिसणाऱ्या सर्व मादी माशा आहेत पहा. हा बघा सर्व गोळ्या झालेल्या आहेत. आणि हे खाली किळीवरती काही मासे अशा अंडे घालत आहेत बघा तिथं मध्ये. आणि हे जे अंडे त्या ठिकाणीच त्यातून आळ्या निघून बाहेर त्या ठिकाणी ते कोरॅजिन औषध खाली वतले असल्या कारणाने त्या औषधामध्ये जाऊन मरणार आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा प्रयोग करावा अशी माझी विनंती आहे आणि आपलं होणारं नुकसान टाळावं. जय भवानी.